मूर्खबाई, मला नकार देण्याची तुझी हिंमत कशी होते ग? दररोज तुला सांगावं लागतंय. तुला माहित नाही का, पती हा परमेश्वरासारखा असतो आणि त्याचा प्रत्येक शब्द पाळणं हे तुझं कर्तव्य आहे. आधीच एका मुलीला जन्म दिला आहेस, त्यात वरून आता तुझे हे नाटक सुरू आहे आणि तू मला हात लावूही देत नाहीस. काय ग, स्वतःला काही सती सावित्री समजतेस का? दारूच्या नशेत चूर झालेला दीपक नम्रतावर ओरडत झेपावला आणि तिला खालून जबरदस्तीने दाबू लागला. तिच्या गळ्यावर हात ठेवत तो गुरफटलेल्या आवाजात म्हणाला, तुझ्या मित्रांसोबत मस्त मजा करता येते आणि नवऱ्याजवळ यायचं म्हटलं की रडारड सुरू करतेस. लक्षात ठेव, यावेळी मला मुलगा पाहिजे आणि काही खोटं नाटक केलंस ना तर तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. दीपकला त्याच्या नशेत कळतच नव्हतं की तो नम्रताचा गळा खूप जोरात दाबतोय. त्या भयान अवस्थेतून स्वतःला सोडवण्यासाठी नम्रता धडपडू लागली. काहीच पर्याय न दिसल्यामुळे तिने जोरात त्याच्या पायांच्या मध्ये लात मारली. ती लात लागल्यावर दीपक वेदनेने तडफडू लागला. संधी मिळताच नम्रता बेडवरून उठली आणि संतापाने दीपककडे बघत ती म्हणाली, मला तुझ्यासारख्या जनावराकडून अजून एक मूल नकोय. माझ्यासाठी माझी एकच मुलगी पुरेशी आहे. दीपक उठण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत नम्रता तिच्या मुलीला उचलते आणि घर सोडून निघून जाते. रोज तिच्या सोबत अमानवी वागणूक होत होती, पण आज तिने पहिल्यांदाच धाडस केलं होतं. ती तिच्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन घर सोडत होती, पण पुढे काय संकट येतील याची कल्पनाही तिला नव्हती. तरी सुद्धा एक गोष्ट ती ठामपणे जाणून होती, दीपक पासून दूर गेल्यावर आयुष्य नक्कीच यापेक्षा चांगलं असेल. गडबडीत तिने बेडखाली लपवलेले थोडे पैसे उचलले आणि आपल्या मुलीला एका शालीत लपेटलं. डोळ्यात पाणी आलं होतं, पण पाठी वळून पाहण्याचं धाडस तिने केलं नाही. तिला वाईट वाटत होतं की 5 वर्षे या घरात राहून सुद्धा ती या घराची होऊ शकली नाही. प्रत्येक दिवस तिने दीपकचा मार सहन करत घालवला होता. डिसेंबरचा महिना होता. थंडी तीव्र होती. अंग थरथरत होतं, पण थंडीपेक्षा भीतीमुळे तिचं शरीर जास्त थरथरत होतं. परत गेली तर आपला जीव जाईल हे तिला ठामपणे माहीत होतं. आज तिने दीपकच्या संवेदनशील जागी लात मारली होती, त्यामुळे त्याला प्रचंड वेदना झाल्या होत्या आणि आता तो तिला माफ करणार नाही हे देखील तिला उमजलं होतं. विचार करत करत ती मिळेल त्या वाटेने चालू लागली, पण कुठे जावं, कुणाकडे मदत मागावी याची काहीही कल्पना नव्हती. तिचं बाळ शालीत गुंडाळलेलं थंडीने कुडकुडत होतं. शेजारच्यांकडे जाऊन तिला अजिबात गोंधळ उडवायचा नव्हता, म्हणून ती एखादा ऑटो किंवा बस शोधू लागली. चालत चालत ती मुख्य रस्त्यापर्यंत आली, पण तिथे दूरदूरपर्यंत कुणीच दिसत नव्हतं. अचानक तिला कुणीतरी आठवलं. सुमित, ज्याच्यावर तिला विश्वास होता की तो नक्की मदत करेल. पण लगेच मनात विचार आला, 5 वर्षे झाली त्याच्याशी काही संपर्क ठेवला नाही. तो मला ओळखेल का की विसरून गेला असेल? तरी सुद्धा ती ठरवते, काहीही होऊ दे, एकदा प्रयत्न करावा. पुढे चालत असताना नम्रताच्या नजरेस एक मोठा बंगला पडला. त्या बंगल्यासमोर सेक्रेटरी गार्डचा एक छोटासा कॅबिन होता आणि तिथेच एक गार्ड खुर्चीवर बसून डुलकी घेत होता. नम्रताने थोड्या घाबरलेल्या पण ठाम आवाजात विचारलं, 5 मिनिट तुमचा मोबाईल मिळेल का? तिचा आवाज ऐकून गार्ड दचकून जागा झाला. समोर उभी असलेली थरथर कापणारी स्त्री आणि तिच्या कुशीत गुंडाळलेलं लहानसं बाळ पाहून त्याला तिची दया आली. तू विचारतो, काय पाहिजे आहे? नम्रता म्हणाली, मला तुमचा मोबाईल हवा आहे, एक फोन करायचा आहे. तिची अवस्था पाहून गार्डने क्षणाचाही विलंब न करता आपला फोन तिला दिला. फोन हातात घेताच नम्रता विचार करू लागली, सुमित फोन उचलेल का? त्याने नंबर तर बदलला नसेल ना? तेवढ्यात गार्ड म्हणाला, बाळाला मला द्या, तुम्ही नीट फोन करा. नम्रताने तिचं बाळ त्याच्याकडे दिलं आणि सुमितचा नंबर डायल केला. घाबरत घाबरत ती कानाला फोन लावती. रिंग वाजत होती, पण कोणीही फोन उचलत नव्हतं. कदाचित तो विसरला असेल. आता आम्ही कुठे जाणार असे विचार तिच्या डोक्यात घोळू लागले.
ती निराश होऊन फोन कट करण्याच्या तयारीत असतानाच तिकडून आवाज आला, हॅलो. क्षणभर ती गोंधळली, काय बोलू त्याला. पुन्हा तिकडून शांत पण काळजीच्या सुरात आवाज आला, हॅलो. नम्रता विचारातून बाहेर आली आणि शांतपणे म्हणाली, मी नम्रता. ते ऐकताच सुमित एकदम घाबरून म्हणाला, नम्रता, तू इतक्या रात्री फोन का केला आहेस? तू ठीक आहेस ना? तुझी मुलगी कुठे आहे आणि दीपक कुठे आहे? त्याचे प्रश्न ऐकून नम्रताच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण आता तिला वाटू लागलं, शेवटी कोणीतरी आहे जो अजूनही काळजी करतं. नम्रताचा कंठ दाटून आला होता. तो दाबत ती सुमितला म्हणाली, मी बँकेजवळ कृष्णा निवास या बंगल्यापाशी आहे. तू इथे येऊ शकतोस का? सुमित म्हणाला, हो, मी लगेच येतो. आणि त्याने फोन ठेवून दिला. तेवढ्यात गार्डने आपली खुर्ची तिला देत सांगितलं, मॅडम, तुम्ही आरामात बसा. असं वाटतंय की तुम्ही खूप मोठ्या तणावात आहात. त्याने तिच्या मांडीवर तिची मुलगी परत दिली आणि स्वतःच्या थर्मासमधून एक कप गरम चहा घेऊन तिला दिला. ती आधी नको म्हणाली, पण त्याने आग्रह करत सांगितलं, मॅडम, खूप थंडी वाजते, थोडा गरम चहा तरी घ्या. चहा घेतल्यावर नम्रताला थोडं बरं वाटलं. काही वेळातच सुमित तिथे पोहोचला. आल्या आल्या त्याने काळजीने विचारलं, तुझी मुलगी कुठे आहे? नम्रताने तिच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे इशारा केला. सुमितने ती मुलगी अलगद उचलून घेतली. तेवढ्यात गार्ड हळू आवाजात सुमितला म्हणाला, सर, असं वाटतंय की मॅडम सोबत काहीतरी वाईट घडलं आहे. त्यांच्या गळ्यावर जखमेचं किंवा कसल्या तरी ओढण्याचं निशाण दिसतंय. सुमितने पाहिलं तर नम्रता थंडीने कुडकुडत होती. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याचा कोट तिला दिला. नम्रताने कोट अंगावर चढवला आणि शांतपणे सुमितच्या मागोमाग चालू लागली. सुमित पुढे मुलीला कुशीत घेऊन चालत होता आणि नम्रता त्याच्या पाठोपाठ एक नवं आश्रय शोधत. सुमितने मुलीला गाडीच्या मागच्या सीटवर आरामात झोपवलं आणि नम्रताला पुढच्या सीटवर बसायला सांगितलं. नम्रताही शांतपणे ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसली. दोघंही गाडीत शांत होते आणि घरी गेल्यावरही तसंच निशब्द वातावरण होतं. सुमितने मुलीला हलक्या हाताने उचलून बेडवर झोपवलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. त्यानंतर त्याने नम्रतालाही विश्रांती घ्यायला सांगितलं आणि तिच्यावरही ब्लँकेट घातलं. नम्रता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण सुमितने तिला थांबवलं आणि काहीच न बोलता तिला झोपायला दिलं. मुलगी आणि नम्रता दोघींना शांत झोपल्यावर सुमित हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपला. थंडीच्या रात्री घराचा मालक सोफ्यावर झोपतोय आणि आपण उबदार बिछाण्यावर आहोत हा विचार नम्रता करत होती. पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिचं शरीर थकलेलं होतं आणि झोप लागायला वेळ लागला नाही. सकाळी स्वयंपाकघरातून येणाऱ्या भांड्यांच्या आवाजाने नम्रता जागी झाली. ती बाहेर आली तर सुमित चहा आणि नाश्त्याची तयारी करत होता. नम्रता म्हणाली, तू तुझ्या ऑफिससाठी तयारी कर, मी नाश्ता बनवते. सुमित म्हणाला, मला याची सवय आहे, तू जाऊन थोडा वेळ झोप. त्याचं बोलणं ऐकून नम्रताचे डोळे पाणावले. सुमित नेहमीच तिच्या डोळ्यात पाहून हरायचा आणि आजही हरला. तो निघून जाऊन ऑफिससाठी तयारी करू लागला तर नम्रता नाश्ता बनवायला लागली. तिच्या हाताचं चहा आणि नाश्ता खाऊन सुमितचं मन तृप्त झालं. ऑफिसला निघताना सुमित म्हणाला, मी ऑफिसला जातोय, दुपारचं जेवण बनव. तू आणि परी दोघी जेवा, काळजी करू नकोस, मी संध्याकाळी लवकर येतो. सुमित घरातून जात असताना तो दिसेपर्यंत नम्रता त्याच्याकडे बघतच राहिली. लग्नाआधीही ती त्याच्याकडे अशाच नजरेनं पाहायची. सुमित तिच्या शेजारी राहणारा तिचा क्लासमेट होता. दोघांमध्ये खूप प्रेम होतं, पण त्यांच्या जाती वेगळ्या असल्यामुळे घरच्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली नव्हती. आई वडिलांसाठी दोघांनीही आपल्या प्रेमाचा त्याग केला होता. सुमित निघून गेल्यावर नम्रताने दरवाजा बंद केला आणि मुलीला जवळ घेऊन झोपली. मुलीच्या रडण्याने ती जागी झाली. घड्याळात 12 वाजले होते. उठल्यावर तिने गरम पाणी केलं, मुलीला आंघोळ घातली, काहीतरी खायला बनवलं आणि घर आवरलं. त्यानंतर ती स्वतः आंघोळीला गेली. मुलीसाठी तिने तेच कपडे पुन्हा घातले आणि स्वतः सुमितचा ट्रॅकसूट घालून आली. ऑफिसमध्ये गेल्यावर सुमितला सतत नम्रता
आणि तिच्या मुलीचीच आठवण येत होती. त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या दोघीकडे कपडेही नाहीत आणि परी नवीन ठिकाणी असल्यामुळे चिडचिड करत असेल. हे सगळं विचार करून सुमितने अर्धी सुट्टी घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यात तो मॉलमध्ये गेला आणि परीसाठी तसेच नम्रतासाठी काही कपडे, स्वेटर आणि परीसाठी एक सुंदर बाहुलीही घेतली. दुपारीच जेव्हा सुमित घरी पोहोचला तेव्हा नम्रता आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. सुमितने घेतलेले सगळे कपडे तिला दाखवले. परीला बाहुली मिळाल्यामुळे ती खूप आनंदी झाली. नम्रताने सुमितचा ट्रॅकसूट घातलेला पाहून लाजत त्याची माफी मागितली. सुमित हसून म्हणाला, एका अटीवर माफ करतो, पटकन माझ्यासाठी जेवण बनव, खूप भूक लागली आहे. नम्रता हसत हसत स्वयंपाकघरात गेली आणि त्याच्यासाठी भरले वांग्याची भाजी आणि गरम गरम भाकरी बनवू लागली. तोपर्यंत सुमित परीसोबत खेळत होता. जेवताना सुमितने अचानक नम्रताला विचारलं, असं अजून किती दिवस एकटीने हे आयुष्य जगणार आहेस? थोड्या क्षणात परीला भरवत तो पुढे म्हणाला, तू एकटी नाहीस, मी आणि परी तुझ्या सोबत आहोत. मला माहिती आहे तुझ्यावर खूप कठीण प्रसंग आले, म्हणूनच तू सगळं मागे सोडून इथे आलीस. पण लक्षात ठेव, तू त्याची बायको होतीस, गुलाम नव्हतीस. मी तुझ्या परिस्थितीचा फायदा उचलत नाही. तुला जिथे जायचं आहे तिथं मी तुला सुरक्षित पोहोचवेन. पण प्लीज आता तरी तू दीपककडे जाऊन पुन्हा त्या नरकात राहू नकोस. सुमित म्हणाला, नम्रता, तुला माहिती आहे ना, माझ्या आयुष्यात आजवर कोणी स्पेशल आलंच नाही, नाहीतर मी कधीच त्या एकटेपणातून बाहेर आलो असतो. त्याच्या डोळ्यात नम्रताला तिच्याविषयीचं खरं प्रेम दिसत होतं, पण तो आपल्या मर्यादेत राहत होता. नम्रता म्हणाली, माझा नवरा दीपक मला एवढ्या सहजासहजी सोडणारा नाही, असं म्हणत ती रडू लागली. आणि मग धीर एकवटून त्या रात्री काय घडलं ते सगळं सुमितला सांगितलं. गळ्यावर उमटलेली मारहाणीची निशाणी तिने त्याला दाखवली. ते पाहून सुमितच्या मनात खूप वाईट वाटलं. त्याने हळूवार तिच्या गळ्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, नम्रता, तू खूप मोठी हिम्मत दाखवली आहेस. पुढेही अशीच हिम्मत ठेव. मी कायम तुझ्या सोबत आहे, तुला कोणताच त्रास होऊ देणार नाही. हे बोलता बोलता त्याने तिला आपुलकीने मिठीत घेतलं. नम्रताने हं असं म्हणत डोकं हलवलं. दुसऱ्या दिवशी सुमितने आपल्या ओळखीच्या वकिलांना फोन करून दीपक विरोधात केस दाखल केली. जेलमध्ये जावं लागेल या भीतीने दीपक लगेचच घटस्फोटासाठी तयार झाला. त्यानंतर सुमित आणि नम्रताने कोर्ट मॅरेज केलं. आज नम्रता सुमितच्या हातात डोकं ठेवून शांत झोपलेली होती. सुमितने तिच्या कपाळावर प्रेमाने एक हलकं चुंबन घेतलं. तेवढ्यात ती जागी झाली आणि म्हणाली, काय झालं? सुमित हसून म्हणाला, 1 मिनिट थांब. तो बाहेर गेला आणि परीला घेऊन परत आला. त्याने परीला त्यांच्या दोघांमध्ये झोपवलं. सुमित म्हणाला, आपली परी आपल्या शेजारी झोपणार, दुसऱ्या खोलीत नाही. त्याचं बोलणं ऐकून परी सुद्धा झोपेत गोड हसली आणि सुमितच्या गळ्यात हात टाकून झोपी गेली. सख्खा बाप नसतानाही सुमित परीवर जितकं प्रेम करत होता ते पाहून नम्रताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. धन्यवाद.